उदा असिनो गत गथा हा कोणाच्याही 1 रुपयासाठी लाचार होणार नाही. मनापासून गोरगरिबांना अडचणीत आणणाऱ्यांच्या विरोधात मी उभा राहील आणि सदैव उदास म्हणजे व्यापक आभाळासारखं व्यापक राहील. गेलेल्याचं दुःख करणार नाही आणि आलेली संपत्ती, आलेली प्रसिद्धी, आलेली प्रतिष्ठा ह्यामुळे मी हर्ष पाहून उन्मत्त होणार नाही. असं जे जीवन जगले ते सेवानिवृत्त एसीपी पास्तेगावचं नव्हे, उभ्या महाराष्ट्राचं भूषण असणारे दशरथजी आव्हाड साहेब. मी ज्यांना चालता बोलता विठ्ठल समजतो आणि ज्याचे पाय मी आल्याबरोबर धरले, पाय धरावेत असे पाय राहिले नाहीत आणि असे दुर्मिळ पावलं विठ्ठलाची चालत्या देवळातला देव बोलला का तुमच्याशी कधी बाहेर न? खरं बोला. चिकार पोळ्याचा निवेदन कच्चं भजे ठेवून म्हातारी सुंदरा म्हणजे तो जाळालेला असेल तो बंगबाई आणि त्याला तुकडं तुकडं करून देवाला ठेव. जळालेला भजी, कुरडईची कच्ची काळी, कच्चा निवड, इकडून थापला का तिकडून थापला. मी म्हटलं माझ्या आईला, आई अगं तो फासलं नाही म्हणजे तुला खायचं का देवाला खायचं खाऊ नको. म्हणजे तिलाही माहिती देव खाते नाही, घेते नाही. देवच नाही जगात, देव आहे नाही. देव माणसं दशरथ आव्हाडांच्या रूपात आहे. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, म्हणजे ईश्वर. हरी म्हणजे परमात्मा. हरी म्हणजे ज्या देवाचं विश्वा एवढं रूप आहे किंवा ज्याचं मन विश्वा एवढं आहे ते दशरथ आव्हाडच आपले हरी आहे. बायांना तुम्हाला भूषण वाटत असेल नाही, बाई आमच्या गावात बाई एवढा मोठा माणूस झाला मला आला बाई, त्यांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात आहे, डी.पी. आव्हाड. काय पास्ते गावात जन्माला येऊन तेवढं मोठं भूषण नाही का? आणि आम्ही नुसती देऊळ बांधणारा बुवा आला का गावात लगेच, साहेब काय नाही 10 लाख रुपये द्या, फक्त स्लॅब राहिला. काय करतात त्या देवळांचं? एका गावात एकच मंदिर असलं पाहिजे. हिंदू आणि मुसलमान मिल्यावर त्याला दफन करण्यासाठी एकच पाणवठा जिथे असतो त्या गावाला पंढरपूर असे म्हणतात. एक पाणवट काय ऐकू येते का? म्हणाल ना माझ्या मागे सईबा इगबा येते का? नक्की येते. या शिकलेल्या पोरींना नसते त्यांना तिरकू बाय तिरकू ग सईबा इगबा आहे. सगळं शिका, लोक भाषा आहे आपली. तुम्ही सईबाई का बाई म्हणून कोणी म्हणायचं बरं. एक पाणवठात एक असावं मंदिर ग, एक असावं मंदिर म्हणायचं म्हणा. एक असावं मंदिर, क्या बात है. आता पुरुषांनी टाळे वाजवा ना. काही कमी आहेत का पास्त्याच्या बाया? उगाच दशरथ आव्हाड जन्म आले का या गावात? ज्या गावातली आई चांगली त्या गावातली पोरं चांगली. या गावात आई वडाला टांगली त्याची पोरं जेलमध्ये टांगली.
म्हणून यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, ज्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान होतो, ज्या गावामध्ये स्त्रियांचा मान राखला जातो, ज्या गावामध्ये स्त्रियांची प्रतिष्ठा राखली जाते, त्या गावात दशरथ आव्हाडांसारखी मुलं जन्माला येतात, मंगेश भाऊ सारखी मुलं जन्माला येतात. हे सगळे दिसले तर तरुण मंडळी कसे छान छान आहेत सगळे, एक काही घाण नाही. नाही तर काही काही गावाला सप्त्याला गेलो तर सप्त्याचा अध्यक्षच गुटखा खाऊन मावळ वाढून बघा आणि असं करूया भरत कापेला बरं आंबर असतो अंडात असा मावळ वाढून सप्त्याचा अध्यक्ष. म्हणलं भाऊ तू तोंड जणू काय उंदीर साडलाय मिळालेला डो तो शेजार काय म्हणतो, अहो त्याच्याच गाडीत बसतो तू मला कीर्तनाची फी तोच देणार आहे. ती फी गेली खड्ड्यात तो बाप ऐकायला काय एवढं घाण. अरे माझ्या करण्या जाऊ नको मरण्या, का जीवाला लावी तो घोरण्या. या त्या सोडून व्यसन नाही, किती करू मी मन धरण्या. ते सोडून व्यसन नाही, किती करू मी मन धरण्या. ते सोडून व्यसन नाही, किती करू मी मन धरण्या. ते सोडून व्यसन नाही, किती करू मी मन धरण्या. बाई सोन्या कुठे म्हणजे एवढ्याच्या मोडक्या फोडली वरचा गांजा वडील तो सोन्या म्हणजे गुटखा खाऊन पक्षावर फुकवतोय. आणि म्हणती बाईला सोन्याला बाई 12 वर्ष पोर नाही होत. कसं होईल फुकल्यावर पोरं नाही होती, झाली तर लुळी कांदळी गेली होती. पंच आणि लाख ही तेवढी तोला मोलाची असते. जे फुंकतात ते वेडे असतात, मेंटल असतात, बावळट असतात. म्हणून कधी फुंकायचं नाही कामाशिवाय. आणि म्हणून पानपराग राहुल शुगर तुझे तो विचारी रंग सिगरेट बिडीची फटका येऊन झालाय ना मर्द. पोरच नाही होती, आता पोरच नाही होत. जिल्हा परिषदेची शाळा कशी वाढायची आणि बाकीच्या दिलं होत नाही. ज्याचं झाले ते कुठल्यामुळे पोरं होत नाही. शाळेत पोरं पुढे आहे, पट्ट संपला ना. म्हणून शाळा वाढण्यासाठी आता तरुण व्यसनमुक्त झाला. तो झालाय ना मर्द माणिक्यांचा गुटखा. अरे इमलचा गुटखा घेऊ नको झटका, इमलचा गुटखा घेऊ नको झटका. जिव्हारी लागल फटका. वेळ आहे अजून तुझं सार्थक हे करणे. वेळ आहे अजून तुझं सार्थक हे करणे. वेळ आहे अजून तुझं सार्थक हे करणे.
टाळ्या होईल कला म्हणतात. मोठे लोक मोठीच माणसं येतात साहेब. हो चिंतामणी स्त्रीवरम. म्हणून माझ्या बहिणींनो तुमची काही जबाबदारी आहे. आज आपल्या गावामध्ये मंत्र येत आहेत. लोकार्पण सोहळा होतोय. आपण मिळवलेली संपत्ती, तिच्या बनवलेल्या वास्तू, तिच्या बनवलेल्या शाळा, जे जे काही आपल्या पैशांचं मिळवले ते आपलं न राहता समाजाचं होण्यासाठी जे करावं लागतं त्याला लोकार्पण सोहळा म्हणतात. अशा या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं माननीय श्री अतुलजी साहेब यांचा या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि म्हणूनच हा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांनी, तरुणांनी, साहेबांचे चिरंजीव जयंतजी, मंगेश भालेराव, त्यांचे सगळे मित्रमंडळी, या गावातले सगळे तरुण माझ्या ओळखीचे नसलेले ओळखीचे तरी सुद्धा हे पास्ते गावामध्ये, पास्ते गावाचा आदर्श महाराष्ट्रानं घ्यावा असं हे गाव दशरथ साहेबांच्या जन्मानं पावन झालंय. याही पुढे दशरथ साहेबांसारखी असंख्य मुलं या पास्ते गावात निर्माण व्हावीत आणि लोकसेवक बनावीत म्हणून हा लोकार्पण सोहळा आहे. मंडळी बरोबर आहे की नाही? हो. आता मी जिथे जिथे जाईन पास्तेकरांनो तुमचे गुणगान गाईन. कसा असतो एकोपा, कशी असते संघटना, कसं असतंय मित्रत्व, कसं असतंय सख्यत्व, हे पाहण्यासाठी एकदा पास्त्याला या जाऊन. बरोबर आहे बाई? मग मी तुमचे गुणगान गाईन, एकदा या पास्त्याला जाऊन. आणि हिंदू मेला तरी, मुसलमान मेला तरी, एका स्मशानामध्ये जाळण्याची तयारी ज्या गावाची असते ते गाव स्वर्ग, वैकुंठ आणि पंढरपूर असतं असं वारकरी संप्रदाय आम्हाला शिकव. काय बायांनो, बरोबर आहे ना? अवघड काही नाही हो, मनाची तयारी करायची. पोथ्या पुराणं भाकड लोकांना फसवणारा आणि स्वतःची पोटं भरणारी ज्यांनी लिहिली आणि हिंदू धर्मासारख्या पवित्र धर्माचा अपमान ज्यांनी केला, या धर्माच्या ठेकेदारामध्ये 13व्या शतकामध्ये जे उभे राहिले ते पवित्र हिंदू म्हणजे या हिंदुस्थानात राहणारे कबीर, मोमीन, लतिफा, मुसलमान, सेना न्हावी जाण विष्णुदास, एव्हरी मॅन इज हिज प्राइड. शरदराव, सर्वांना एका वेळेला विश्वातील सर्वांना एका वेळेला समता मिळावी अशा प्रकारचा या हिंदुस्थानात राहणाऱ्या पवित्र मनाच्या हिंदूंनी हिंदू धर्माच्या नावाखाली शोषण करणाऱ्या, वंचितांचं शोषण करणाऱ्या धार्मिक ठेकेदारांच्या विरोधात लढाई केली. त्याला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. जोरात टाळे वाजले पाहिजे. काय अभंग आहेत संतांचे एकोप्याचे साहेब. या थकविल्या गवळणी, 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 या थकविल्या गवळणी.
700 वर्षापूर्वी माझ्या बहिणींनी 13व्या शतकात आपण काय ब्राह्मणांच्या विरोधात नाही, ब्राह्मण तर आपलं कितीतरी कार्यकर्ते आहेत. श्रीपाल सबलेश, कुमार सप्तर्षी, साने गुरुजी, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज. लोक उगीच म्हणजे ब्राह्मणाने असायचं, ब्राह्मण कसं ज्यांनी केलं असं ते कोण होते आम्हाला माहित नाही. केलं ते वाईट केलं. 4 माळ्याचा बंगला बांधिला, 4 माळ्याचा बंगला बांधिला, 4 माळ्याचा बंगला बांधिला, 4 मजल्याचा बंगला बांधिला, 4 माळ्याचा बंगला बांधिला, 4 माळ्याचा बंगला बांधिला. पाहिलं नव्हत्या त्याला चार मजल्याचा बंगला बांधिला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पण त्या बंगल्याला पायऱ्या नव्हत्या. वर खाली जाण्याला, 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 वर खाली जाण्याला. दलिताला आणि स्त्रीला किती पवित्र वागल्या, किती मोठ्या वागल्या तरी नवरा मिळावर विध्वंस करायच्या, त्यांच्या बांगड्या फोडायच्या. त्या किती चांगलं वागलं, नवरा बेवड्याने नेला तरी उद्ध्वस्त बाईला करायचं. म्हणून दलित आणि स्त्री आवड साहेब, ज्ञानेश्वर माऊलींचं मोठं धैर्य आहे व ब्राह्मण समाजात जन्माला येऊन ब्राह्मण्या विरोधात बोलतोय, ब्राह्मणांच्या नाही, ब्राह्मण्या विरोधात लढाई करणारा जगातला पहिला ब्राह्मण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. स्त्री ही वंचित ठेवली आणि गाव कुसा बाहेरचा दलित वंचित ठेवला. या स्त्रियांना आणि शूद्रांना कुठेही स्वातंत्र्य दिलं नाही. आज तुम्ही प्रांत कलेक्टर होताय, पुढच्या खुर्चीवर येऊन बसताय. 50 वर्षापूर्वी या बायला नांदायला आली, तिला विचार एवढं होतं काय, मोर मोर ए बाई मागे सर. आणि अजून सुद्धा कोणीतरी बाईने कीर्तनात विणा नाही काय ते तुळस हांडा घेतला होता, टाळ घेतले होते. तर कोणतरी एक महाराजाला गावठी कळलं ना, पाठ केलेला आणि सांगणारा, अनुभव नसलेला, तो म्हटला त्या बायांना खाली बसवा, आम्हाला बाया चालत नाही. ती बाई म्हणजे तुला बाया चालत नाही मिळाल्या, तू काही म्हशीला झाला. टाळ्या त्या बाईसाठी वाजवा. एवढं स्वातंत्र्य धाडस स्त्रीमध्ये आलं पाहिजे. हे पहिलं ज्याला वाटलंय त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. आणि या स्त्री स्वातंत्र्याचा आणि शूद्रांच्या कल्याणाचा विश्वा एवढा बंगला बांधला आणि त्या बंगल्याचं कळस होण्याचं भाग्य ज्याला मिळालं ते माझे तुकाराम महाराज. तुका झाला शे कळस, तुका झाला 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 चिंतवण महाराज कसे गोड गातात ना, यांचं आडनाव विसरलं, काळे महाराज. आणि हे ढवळे महाराज, मागे सर्व महाराज.
तुमच्यामुळे नवरदेव दिसा ना तुमचाच काय टॅम्बा गेलो होता लगेच फेकीन झाला नुसती शायनी घालायची हे पोरं दिसू ना हो तुम्ही असं का विनेश असं माझी बाळा दिसत नाही बाळोबा दिसून काय करायचं म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया नुसता ज्ञानदेवे नाही नामदेवे रचिला पाया हो ही दलितांना हाल अपेष्टाने छळवणारा धर्म आणि स्त्रियांचं स्वातंत्र्य नाकारणारा धर्म हा चंद्रभागेच्या पाण्यामध्ये फेकून देत 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 हा मानवतेचा धर्म पंजाब पर्यंत नेणारा थोर सिंधू संत नामदेव महाराज आहे. काही कळत नाही कळतं का नाही काही नाही कळत कशा काढावा असतील कळा हे बघा कशा पायावा वाजवतो पायावा हे बाबा असं रेलो बसले बाबा मी अशी माणसं बरं माझं डोकं फिरत नाही अशी प्रसन्न व्हायची हे शरद आवडतं आमचे शरदराव कसे हे कसं आहे बघा म्हणून वेद तरी कृपण झाला चिंतामण महाराज हे ज्ञानेश्वरीतले ओवे आहेत बरं का पायानं म्हणायचं माझ्या मागे तुमचं जरा मेजॉरिटी चांगलं आहे पुरुष आहेत पण कुठं तरी चोरून मारून बसतात असे साहेब कसे म्हणजे बघा 12 वर्षाच्या पोरासारखे बाकीचीला पण छपून बसल्यात तरुणी पांढर पुढे आली पाहिजे हे तरुणांसाठी कीर्तन आहे शिकलेल्यांसाठी कीर्तन आहे याडपाटांसाठी नाही रानट्यांसाठी त्यांना काय नाही कळणार हे त्यांना हेच कळते देव खाली आला आणि देव वर गेला कधी आला तेच काय कळत नाही मला देव खाली आला देव वर आला वैकुंठात गेला चंद्रलोकात गेला ब्रह्म अरे कशाचे हे लोक ही फसगत आहे पण दॅट्स रॉंग फिलॉसॉफी पास्ते गाव मला वाटे पंढरी ज्ञानगंगा फिरली घरा घरावरी आय वॉन्ट मोर एज्युकेशन एसीपी 50 वर्षापूर्वी या गावात एसीपी निर्माण झाले पोलीस अधिकारी निर्माण झाले त्या गावात किती मोठी ज्ञानगंगा असेल आतापर्यंत किती तरुण शिकलेले आणि किती अधिकार पदावर असतील या गावाचे नाही माझ्या बहिणीनं ही कौतुकाची गोष्ट आहे आपल्या कोणताही देव मी देवांच्या विरोधात नाही पण विठ्ठल आपला जो देव आहे एकच देव तो मला माहिती आहे संतांनी मला एकच देव सांगितला आहे विठ्ठला मुझे जीवन विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल हा दैवत आपला देवाला खंडीवर देवाचे बोकाडावर देव देवा खंडीवर बाया आमचं बाया माणसं देवाने बरोबर गिरी कुठं देवाला काय अंदाज कर दोंडुबा पांडुबा मसुबा तोळबा आमका स्वामी तमका स्वामी बोगडा नागडा भोंगडा काय लोक बुवांच्या नादी लागले आणि ते बुवा जेव्हा जेलमध्ये जातो बाया चुकलं आमचा गुरु तर जेलमध्ये गेला बाई म्हणून तुम्हाला सांगतो निर्गुण आणि निर्विकार मी काल गुरुपौर्णिमा केली शरदराव 100 पोरं आली होती सुशिक्षित सगळे ऑफिसर लोक स्टुडंट आहेत माझे विद्यार्थी सगळे मी त्यांना म्हटलं तुम्ही माझे पाय पुजून काय फायदा आहे तुम्ही हागायला गेले मी हागायला गेले अरे ज्याचे पाय पुजावे पाय म्हणजे वर्तणूक गुड डीड गुड वर्ड अँड गुड वर्ड पाय पुजून काय करता हो बायाने पाया पडले बायाने पाया पडले पाया पडले म्हणजे पाया पडले म्हणजे काय घडले गुरु पौर्णिमेचा अर्थ असे पौर्णिमा म्हणजे प्रकाश पण प्रकाशाचे 2 अर्थ आहे आपण सामान्य प्रकाशात आहोत आम्ही वाईगर घेतलं तो देत नव्हता बाई माया नवऱ्याने त्याला गांजा बाजेल फसवेले बाई सई घेतली
आणि माया नवऱ्याला बाई दागून ते वावर त्याचं फसवून घेतलं. हे ज्ञान आहे, प्रकाश आहे, पण हा प्रकाश पौर्णिमेचा नाही. प्रकाश ज्याला म्हणतात की मी सत्य सोडणार नाही. काय म्हणायचे? मी मोठ्याने बोला, सत्य सोडणार. कोणाची बोरमाळ डोरलं चोरणार नाही बाई. आदिन्नदाना वेरमणी शिखापदं समादयामि. भगवान बुद्ध सांगतात, अरे बाबा, कोणाच्याही धनाची अपेक्षा करणार नाही अशी शपथ घ्या. हे पहिलं विठ्ठलाचं रूप आहे. दुसरं रूप आहे सत्य. मुसावादा वेरमणी शिखापदं समादयामि. आपल्याला माहितच नाही काही, पण तुकोबर आहे आपल्यासाठी. आपण भाग्यवान आहे की भगवान बुद्धांची भाषा ट्रान्सलेशन केली मराठीमध्ये ते वारकरी संप्रदायाने. म्हणून आपल्याला थोडं सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे. मी आव्हाड साहेबांचं कौतुक करतो. म्हणजे काय, मला त्यांच्याकडून काही देवळं मठ बांधायला काही 10-5 लाख रुपये न्यायचे नाही, कारण का मी देवळ्यात बोला. तुकारामांना देऊळ नाकारलं तर तुकारामाने चंद्रभागीच्या रावळामध्ये कीर्तन केलं. राया विठूचं राऊळ, महिलांनी म्हणा, राया विठूचं राऊळ, राया विठूचं राऊळ, राया विठूचं राऊळ, राया विठूचं राऊळ. एवढं बाया आनंदाने म्हणतात. आणि एक बाया काय बाई दुखावली. अगं बाई, काय असं रागवारू स्वतः सोडून बाई पण भय आमच्यात सामील. परत 5 ते 10 दिवस येईल का? आहे की नाही? मग सूर्यासारखी चंद्रासारखी माणसं आहेत. हा, जोर लावणार काय काय लोक असे बघतात. कोण कोण म्हणजे उद्या म्हणा रक्मे लय मोहिनी झाली होती ग. सगळ्यात म्हणा माझ्या बहिणीनं, परमेश्वर तुमच्या सुरामध्ये आलाय. आणि काही काही सुरत नाही. हे बाई घरी जा. नाही मला दळायचे, मला काय दळायचे. ते आवाज पण वखाय आल्या आहे की नाही? आवाज किती कोण पाहिजे. सरीला दळानं माझा उराला आठवा ग. अरे सई बाई बाई म्हणत, सरला दळानं माझा उराला आठवा ग. आता तुम्ही पुढच्या म्हणा, पुढच्या पंच्या लाईन मागच्या सगळ्या. सरीला दळानं माझा उराला आठवा ग. म्हणा माझा उराला आहे की नाही? लाडक्या बाळाला तुम्ही म्हशी का पाठवा ग. चुकलं काय बाई? चुकलं बाया. दशरथरावांच्या गावात म्हशीकडे बोल. अरे शिका साहेब, तुम्हाला नोकरीला लावतील अजून पण पोरं शिकवा. लाडक्या बाळाला तुम्ही शाळेत पाठवा ग. तुम्ही शाळेत पाठवा. असं क्रांतीचं गीत पाहिजे, असं कीर्तन पाहिजे. आता देव म्हणतात एक तांदूळ शंकराच्या तुझ्या म्हटलं का, ज्याला पोर नाही त्याला पोर पाण्याने पोर वाटलं.
शंकराच्या पिढीवर पाणी वरतून पोरं झाले असते काय मराठी पोरा पोरीची लग्न केली असते होता पिढीवर पाणी झाली बाई नवसे कन्या पुत्र होते हे सायन्स तुकोबरांचं हे बुवा बाबा आता उत्तर हिंदुस्थानातही आणलेत लोकांनी वारकरी पंथातले कमी पडत तिकडून आणले यज्ञ होम भावून अब्जो रुपयाचे होम आणि म्हणून हे टाळायचं असेल ही घुसखोरी झाली वारकरी संप्रदायात ही घुसखोरी टाळायची असेल तर माझ्या बहिणींनो आपल्या मुला मुलींना प्रांत आणि कलेक्टर बनवलं पाहिजे 10वी पास झाला पाटलाचा लोक ग आवाज लई कमी येतो एवढ्या बाहेर स्वरात आवाज काढा ना पाल अरे हा मोर्चा सत्याग्रह आवड साहेब ऐकतील तर तुम्हाला काही प्रमोशन देतील एखादा टीव्ही वाला आणतील अरे आमच्या पास त्याच्या बाय भारी आहे बरं ना टीव्ही वाला आणतील तर जात अख्ख्या जगात जातील ना तुम्ही असली कसली रीत नारीच्या छळाची ग रीत नारीच्या छळाची होईल माझी मैनात पुरुषी बळाची ग आता पुरुष बळाची लग्नाचा नवरदेव अशा करीतो नाण्याची ग अशा करीतो होईल माझी मैनात पुरुष पाण्याची ग आता पुरुष पाण्याची अशी पुरुष पाण्याची पुरुष बळाची मुलगी निर्माण झाली तर उद्या पोलीस अधिकारी होऊन पास्ते गावाच्या नावाचा सुगंध वाढला जाईल जपाच्या माळा जपायला पोरी बसावल्या ना त्या 10 वर्षात येड्या होतील काय कशाच्या जपमाळा बुवाच्या नावाच्या पुढे जपमाळा असतात का अरे ईश्वर सदैव नाम जपतोय तुमचं त्याच्यावर ध्यान ठेव सारखं श्वास चालू आहे वर येतोय खाली येत जातोय काय नाकात श्वास आहे की नाही वारा येता याचे लक्षण घ्या युअर पॉलिटिक्स येस म्हणूनच आपलं लक्ष कोणतं नाही जरा ठेवा हो ताई तुम्ही लक्ष ठेवलं की या येड्या सुंदरती काय सांगत मी विसरलो तुम्ही नुसतं त्या फुलाकडे पाहिलं तर माझं डोकं येडं झालं असं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे हे बघा साहेब कसे हे बघा कसे माझ्याकडे बघतात सगळं काहीतरी सांगत होतो मी काय बघा हे तारीख काय सांगत तुम्ही मोठ्याने बोला हा बघा ती बाई ध्यानावर आहे आणि कशाच्या बुवांच्या बाबांच्या माळा जपतो जिवंत बुवांच्या मेलेल्या बुवांच्या मेलेल्या देवांच्या अरे कशाला माळा जपतात ज्ञानदेव मौन ज्ञानदेवा मौन जपमाळा ज्ञानदेवा ज्ञानदेव मौन ज्ञानदेव मौन जपमाळा ज्ञानदेव मौन धरोनी श्रीहारी जपे सदा धरोनी श्रीहारी जपे सदा धरोनी श्रीहारी जपे सदा परत ये बाळा फार कोण आत पुढे तुला धरोनी श्रीहरी जपे सदा धरोनी श्रीहरी जपे सदा हे
काही वर्षापूर्वी लहान मुलींची लग्न केल्याचा एक म्हणजे अंधश्रद्धा खूप वाढली होतं. बरं मी नवीनच कीर्तनकार झालो तेव्हा मी एक लावणी ढंगात गाणं रचलं होतं या सुरात. अजूनही लई कवळा जीव बायको नवऱ्याला म्हणते, अजूनही लई कवळा जीव येऊ द्या तुम्हा किव नका मर्यादेची शिव जाऊ ओलांडून, जाऊ ओलांडून, जाऊ ओलांडून. नका करू बाईचं माझ्या लग्न, नका करू पोरीचं माझ्या लग्न, नका करू पोरीचं माझ्या लग्न, नका करू बाईचं माझ्या लग्न, नका करू पोरीचं माझ्या लग्न, नका करू पोरीचं माझ्या लग्न. एकुलती एक का लई ग, एकुलती एक का एकुलती एक का लई, एक मला बाई काकडाची घाई मी गेले भांगरून, गेले भांगरून, गेले भांगरून, गेले भांगरून, नका करू लेकीचं माझ्या लग्न, नका करू लेकीचं माझ्या लग्न, नका करू पोरीचं माझ्या लग्न. तो नवरा म्हणतो बाई, आता जरा सुलोचना चव्हाण पहा, परवा 92 वर्षाच्या सुलोचना ताई परवा मी पाहिलं युट्यूबला, अजून त्यांनी लावली आहे. माझ्या उसाला लाग प्रबोधना, नवरा काय म्हणतो, एवढी शान इकडे सुगाय झाली आले मागून घेऊन कोण. ती काय म्हणते, माझं होत लई आज्ञान, होत लई आज्ञान, माझं होत लई आज्ञान, माझं होत लई आज्ञान, माझं होत लई आज्ञान. माझे सज्ञान वावरे बावन ग, दिले मला ज्ञान, दिले मला ज्ञान, दिले मला ज्ञान, दिले मला ज्ञान ग, दिले मला ज्ञान. नका करू पोरीचं माझ्या लग्न, नका करू पोरीचं माझ्या लग्न, नका करू पोरीचं माझ्या लग्न. हे सुधारणांचे युग हो, नवऱ्याला बायको म्हणते, हे सुधारणांचं युग आहे. जागोजागी विकास झाला, MIDC झाला, पाणी आलंय, मुलं डॉक्टर झाली, प्रांत कलेक्टर होते, माझ्या गौरी पूजा करायची मला. हे एवढी एवढी माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा, ये सुधारणांचे युग ग, ये सुधारणांचे युग. विकास जागू जाग, काय विकास जागोजाग विकास झालाय. हे सुधारणांचे युग, विकास जागू लाग, विकास जागू लाग, का धरता माझा लाग, मी गेले भांगरून. म्हणून संतांनी वास्तवाचं भान ठेवून लिहिलं, पण पंतांनी यात घुसून परत ती सोपी भाषा अवघड करून आमची डोकी खराब केली. होम केला पाहिजे, शांती केली पाहिजे. तो म्हणला आमच्या घरात आहे एक शांती, तिनेच भांडावले कारण बिलकुल शांती. म्हणजे यज्ञाने शांती होते आणि स्वर्गात गेलेले पितर सुखी होतात. यांनी जिवंतपणी त्याला भाकरी नाही दिलं, ती वर काय
तुकोबारा म्हणतात जित्या पितराने दे अन्न आणि मेल्यावरी पिंडदान जिंदा बाप को रोटी न दे. ऐकू येते कोणी मंडळी? जिंदा बाप को रोटी न दे मरे बाद पछतायो मुठभर चावल घरभर केक. आहे ना पित्राच्या दिवशी यो आयुष्यभर अंधश्रद्धेच्या गोखाडीमध्ये ठेवलेल्या या धार्मिक ठेकेदारांनी या बहुजन माळी मराठा वंजारी बंजारी कोळी साळी माळी वैद वडार भिल पारधी आदिवासी महार मान सांबार सगळ्यांनाच मला वाटतं 80% वरून आपण सगळे मागासवर्गीयच आहोत. सगळे या सगळ्यांना मागास ठेवलं आणि सगळ्या अंधश्रद्धेचा धर्म डोक्यात घालून टाकलं. काय टाकलं? बसताय ना? काय ग चाललं? काय ग पुढे चाल पीठ मळाय ना जा काही काम नाही का? या म्हाताऱ्या म्हाताऱ्या या साध्या गोळ्या गावात राहणाऱ्या बाय आहेत का? ह्या बदलल्या का गाव बदलते महाराज? तुम्हाला सांग शिकलेल्या पोरींचं काय होतं? काय करणार? ज्याला म्हणलं झाडू मारतं मारते गावात मुले ग्रामसफाई करायची फोटो काढाय पुढच्या मारते ह्याच मार. मंत्री साहेबांनी औक्षण करायला मंत्री साहेबांनी औक्षण माझं औक्षण कोणी करायचं? तुम्ही स्वतः उठलं का डोकं फिरले बाळा माझे गेलं द्या ना परत. हा जिंदा बाप को रोटी न देवे मरे बाद पछतायो. म्हणतात नाही मामाजी तुम्ही भात मागितला वरण मागितलं बायण्या पोरांच्या गडबड दिलं नाही ग नाही. अहो मामांच्या आता तुमच्या पायाजवळ भात बांधलाय तुम्हाला रस्त्याला उतरतील मग कोण घास का आणि मग सरणार ते म्हातारं काय म्हणत. म्हणून वास्तवाचं भान ठेवून बोलणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. नाही भिड भाग तुका म्हणे साण थोर कर्तव्य म्हणजे धर्म आणि त्या धर्माचं पालन करणं म्हणजे मूर्ख लोकांच्या पाखंडांचं खंडन करणं म्हणजे वारकरी संप्रदाय. जिवंतपणी प्रेम नाही केलं. आता काय म्हणतात? ए माग अरे बाजारला जा भाऊ शिंदराला जा भाऊ आणि तुझ्या बाबाला सांगत वातारा रे. आता कसं मारा त्याचा हात पाय काटून गेलं त्याच्या अंगावर काय वाटलं. म्हणून माझ्या बहिणींनो माय बाप माझे देव माय बाप माझे देव माय बाप माझे देव माय बाप माझे देव साहेब आल्यावर आपल्याला कीर्तन बंद करावं लागणार आहे. तोपर्यंत ऐका बरं का माझ्या बहिणीने. एक एक गोष्ट तुम्हाला इम्पॉर्टंट माझ्या मुखातून सुद्धा होती. मी काय ठरवलं नाही असं बोलायचं तसं बोलायचं पण ते चांगलं येऊन जाते. काय एकच आहे आय वॉन्ट सेक्युलर टॅलेंट. है की नाही? आम्हाला ज्ञान पाहिजे पण गुरु पौर्णिमेचं. कसं? गुरु म्हणजे ज्येष्ठ गुरु म्हणजे श्रेष्ठ. गणिताची भाषा आहे बरं काही आहे ना. लघुत्तम साधारण विभाज्य आणि गुरुत्व होतं ना तुम्हाला आम्हाला पण होतं. गुरु म्हणजे गणिताची भाषा. गुरु म्हणजे मोठं अक्षर मोठं आणि लघु म्हणजे लहान. बरोबर आहे ना? आम्ही लहान आहे प्रकाशात आहे पण कोणतं? गुंठ्याच्या प्रकाशात आहे. मग यात का ना मी म्हणलोच होतो मरायच्या आधी दोंड्याला बसविलाच फसवला का नाही?
मग एक पार मरायला टेकलो असं करायला. मग लेक आली म्हणली बाबा अहो एवढं चांगलं तुमचं आयुष्य गेलं आता मरताना लवकर मरा ना. आधी अंगाला खवंड झालं काय त्याला बोलतो ते खालून पाठीला येते त्याला काय बद बद पडलं बद की न पडली की न रगात पू येतोय आत्मा सोडा ना बाबा. म्हातारा म्हणतोय अगं कोण गागायला आलं मग का आत्मा सोडी ना म्हणजे त्या भावाकडून भांडण वळले. शेजाऱ्याची जागा आपल्या पुढे 2 गुंठे ती 2 गुंठे मी इकडं 40 एकर घेतली तिकडं 40 एकर घेतली आणि आता फक्त ते तुझं 2 गुंठे माया डोळ्यात सरून राहिले. तुझ्या भावाला म्हणावं तेवढं 2 गुंठ घ्या मी माझा आता कळलं का 2 गुंठ्यासाठी तळपडतो कळलं ना माझं बोलणं. आणि म्हणून अर्जुनाने सांगितलं नष्टो मोह स्मृती लब्धा पत प्रसादान मयाच्युत तितोस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव. मोह गेला रे गेला गेला मोह गेला रे गेला गेला मोह गेला रे गेला गेला मोह गेला रे गेला गेला. तीच माणसं वर्गण्यात येतात तीच माणसं. मी एका लहान होतो तेव्हा साहेब गावी आले होते त्याने एक विणा दिला होता बरोबर आठवते का गावच्या लोकांना. साहेब विणा दिला होता टाळ दिले होते मृदंग दिला होता. देवळा पुढे मी कीर्तन केलं त्याचं उद्घाटन केलं तेव्हा मी लहान होतो 22-1 वर्षाचा असेल. इथे कीर्तन केलं मी. त्यावेळेला मुंबईमध्ये गँगवार खूप सुटलं होतं. ही गोष्ट किती लोकांना माहिती झाली बरं आज करा बरं. साहेबांनी गँगवार पकडले होते आठवतं. पार जीवाशी आलं तरी पण त्यांना सोडलं नाही दशरथ आव्हाडांनी. म्हणून आव्हाडांची आवड आहे सगळ्यांना. कामावर रोज बाहेर धनी तुम्ही जाता फिरायला आणि मला नाही राहायचं मुंबईला. तेव्हा मी एक गीत रचलो होतो हातात सुर गँगवार दाबाय दहाच्या खोलीत 2-2 बिराड राहत्यात. हातात सुर गँगवार हातात सुर गँगवार लागलं तर मुलगा पाडायला मुंबईला. मला काय आठवलं हे पाश्चात मी हे गाणं रचलं होतं कारण साहेबांनी गँगवार पकडून त्यांची उभ्या भारतात प्रसिद्धी झाली होती पेपरला आणि त्यांचे खूप मोठे मोठे सत्कार झाले होते. असा निरुपद्रवी माणूस दुसऱ्यांना मदत करणारे आव्हाड साहेब आहे. म्हणून मला खूप आनंद वाटला आज की साहेब आपण आणि आपल्या गावकऱ्यांनी ज्या ज्या काही इमारती उभ्या केल्यात ना मला काही दिसत नाही चष्म्याशिवाय म्हणून मला काही कळत नाही. मला कोणी काही सांगितलं नाही. 2 कोटी रुपयाची जागा दिली त्याने शाळेकरता. कोणी साहेब नावाने. हो का 1 रुपया नाही घेता. वा आमच्या गावाकरता. टाळे वाजवा येतात जोडा. मी त्यांचं कौतुक केलं माझं चिन्हच झालं म्हणायचं नाही. 2 कोटीची जागा निरपेक्षपणे अनपेक्षपणे नाही का. तुकोबारे काय म्हणतो माहिती का तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी उपकार थोडा तरी उपकार थोडा तरी उपकार. म्हणून 2 कोटीची जागा साहेबांनी समाजाला अर्पण केली. मग तो लोकार्पण सोहळा आहे. असं काहीतरी थोडस माझ्या बहिणींनो माझी इच्छा आहे. आता मला आपलं गाणं राहिलं का झालं मला झालं काय एक पानं वटा एक असावा मंदिर एकच बस. या आळीला एक त्या आळीला एक उड्या मारला त्यांचा सप्ताह मोठा झाला आपला कमी झाला. गोवाला 72,000 रुपये दिले पण एजंट लोकांना नाही मजा वाटत. 20,000 खात्यात ना माझी खावा खाऊ वाढले ना वारकरी संप्रदायाला कलंक लागला. हो आम्ही फुकट कीर्तन केली 40 वर्ष. काय शरदराव सांगते की नाही तुम्ही
आणि मिळाले तर इकडून मिळाले तर इकडून आणि अजूनही पण मला पैसे मिळतात। मला आंबेडकरी चळवळीचे संभाजी ब्रिगेडी भगवान बाबाचे पुरोगामी वारकरी मला मराठवाड्याकडचे लोक खूप धम्मदान करतात। मी त्याची कुठं देऊळ बांधित नाही, तीर्थयात्रेला जात नाही, व्रत करीत नाही, माळ जपीत नाही, कुठं यज्ञ होम हवन करीत नाही, कारण ते सगळं काही आपल्या कामाचं नाही। आपल्या कामाचं एकच आहे, मी काय करतो माझ्या बहिणींनो, तुम्ही मला आज 20, 50, 100 रुपये जर दिले सगळ्यांनी तर ध्यान करून द्या, मी फक्त पोलीसमध्ये भरती होणाऱ्या गरिबाच्या पोरांची अकॅडमीमध्ये खानावळ भरतो, बाकी काहीच करत नाही। यावेळेला माझ्याकडे माझ्या हाताने 9 पोलीस झाली पोरं, तर माझ्या स्वतःच्या गावची 4 झाली, सिन्नर तालुक्यात 2 झाली। म्हणजे मला एकच सुचतंय आता, माझे वय पण होत गेलं, पण मी 20व्या वर्षी जसा होतो का तसाच आलो, नाचायला तसाच, गायला तसाच, बोलायला तसाच, तर मी काम खूप चांगलं करतो, त्यामुळे मला आरोग्य पण चांगलं आहे। काय करायचं नाही बघा, वाटतं आलं ना हळद लावून नवर देऊ का, पण नवरी तीच पाहिजे बरं का। पुढे नवरी बघू, नवरी कुठे लांब बसल्या का, हळद ग जुगाची पिवळी माझी चोळी ग, पिवळी माझी चोळी बाई, वा दशरथ बाळाला परत बांधा मुंडावळी ग, परत बांधा मुंडावळी, पण त्यात मावशी परवा काकाला म्हणलं बाबा काय छान चिमणा दिसतोय रे, काकाला म्हणलं लगीन लावलं तर हळद लावलं, लगीन लावलं तर नवरा होती, तो म्हणतो मग महाराज एखादी बघा दुसरी तुझी बायको हानी लाटलेली माझी। पण आम्ही करतोय वर्धापन दिन सोहळे वयस्कर लोकांचे, म्हातारीचं लग्न लावायचं, हळद घालायची, सगळा समारंभ करायचा मस्त, म्हणजे त्यांची नातवंड पाहते ना आज आजीचं लगीन, तेव्हा माझ्या बहिणीनं फक्त सुख करा, सुख करा, सुखाने राहा, आनंदाने राहा। आणि खरं सांगू फक्त तरुणांनो, आय वॉन्ट युअर एज्युकेशन, आय वॉन्ट युअर गुड युनिटी। डॉक्टर बाबासाहेबांसारखी मंडळी आली, तुकोबरायांच्या गाथ्याचा खरा अभ्यास केला, कीर्तनाचे पुस्तक पाठ करून कीर्तन करून 72,000 आणि 54 लाखाच्या गाडीत नाही बसले, उलट डॉक्टर बाबासाहेबांनी तुकोबरायांचा ज्ञानोबरायांचा वारसा घेतला, आदर्श घेतला आणि अब्जो रुपयाचं राजगृह पुस्तकांना दान करणारा असा नेता आणि दाता बाबासाहेब आंबेडकरांसारखा होणार। कैक आले कैक गेले, कैक आले कैक गेले, कैक आले कैक आले कैक गेले, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले, झाले कशामुळे संविधानानं स्वातंत्र्य दिलं, एका वंजाऱ्याच्या पोराला शिक्षणासाठी, बहुजनांच्या पोरांना शिक्षणाचं संविधान बाबासाहेबांनी सांगितलं। म्हणून अधिकारी झाले, तुम्ही सगळे शिकले, काय बायांनो तुम्ही कोणतं लुगडं नेसायचं, चोळी घालायची का पाऊस घालायचा, कमरेपर्यंत काही ठेवायचे का बॉक्सपट करायची, पंजाबी ड्रेस घालायचं का पॅन्ट शर्ट घालायचं, हे बाईनं ठरवायचे। कोण्या मूर्खानं तुम्हाला बाई ठरवा, कोण्या मूर्खानं तुम्हाला विरोध केला तर त्याला जेलमध्ये जाऊन टायर खाली फोडला जातो। हे संविधानाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिक्षणाचं स्वातंत्र्य बायांना तुम्हाला ज्यांनी दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कैक आले कैक गेले, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले, भारताला संविधान दिले, गुलामांना गुलामीतून मुक्त केले, वंचितांना शोषितांना ज्ञानी बनविले, माझ्या आईला या नारीला शिक्षणाचे स्वातंत्र्य दिले। आणि म्हणून
9 कोटीचे बाप भीमराव माझे झाले, भीमराव माझे 9 कोटीचे बाप 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 झाले. आणि म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाचं स्वातंत्र्य आपल्या सर्वांना दिलं. भगवान बाबांचं नाव किती लोकांना माहिती बऱ्याच करा. जरी आपल्या शहरातले आपल्या परिसरातले नसले तरी आपल्या समाजात आपण ज्यांच्या कुळात जन्माला आलोय अशा पवित्र कुळातले भगवान महाराज, भगवान महाराज. सारखं नाही म्हणते मुंग्यांसारखं सारखं सरळ झालं. टाळा नका वाजू, नुसतं म्हणा भगवान महाराज, भगवान महाराज. येतो वंजाऱ्याचं बाळ सखे ग, येतो वंजाऱ्याचं बाळ. सावर गावामध्ये सखे ग, सावर गावामध्ये. त्यांनी बांधिली साळ सखे ग, त्यांनी बांधिली साळ. म्हणून शिक्षण महर्षी म्हणून बोललं तरी भगवान बाबांना चालेल. शिक्षण महर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि भगवान बाबांची भेट झाली हैदराबादला. कुठे झाली बोला? मोठ्याने बोला. एवढी जरी आठवण झाली तरी बस झालं. कशा संत होऊन गेले आमचे संत? देऊळ बांधायचं स्लॅब राहिलाय पैसे, आणि आमच्या घरापुढे 7 एकरवर आम्ही मंदिर बांधतोय. मग पंढरपूरला जायचंच नाही का? तुमच्या घरापुढे मंदिर बांधता का? मंदिर एक महाराष्ट्रात विठोबा पाटलाचं, त्याने मांगांना, गोरगरिबांना, हिंदू चांभारांना, मुसलमानांना, वंजाऱ्या बंजाऱ्या साळ्या कोळ्यांना, एका वेळेला वंचित लोकांना कड्या खांद्यावर घेणारा देव संतांनी निर्माण केला पंढरपुरामध्ये. त्याचं नाव आहे विठोबा. जोरात टाळी वाजली. म्हणून आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचा एकच देव, वि म्हणजे विवेक आणि ठोबा म्हणजे जागृत उभा. म्हणून हे बसलेत ना आव्हाड साहेब, हे विवेकानं जागृत आणि सदैव उभे आहेत. या वयात तेज पहा, सौंदर्य पहा. त्याचे कारण काय आहे? निरपेक्ष, अनपेक्ष, उदासीन, पवित्र, मंगल आयुष्य. लोकांसाठी नुसतं माझ्या संपत्तीचा उपयोग माझ्या नातेवाईकांसाठी नाही, तर माझ्या गोरगरीब समाजासाठी व्हावा. त्याचं नाव विठोबा. पंढरपूरचा विठोबा हे शिकवतो, कमरेवरच्या धैर्य शिकवतो, डोळे सरळ आहेत त्याचे. बरोबर आहे. इतर देवांचे डोळे. काळूबाई कशी काळूबाई मेंढर खाय. कोण आहे तू? मी काळूबाई आहे. काय करती? मला बोकड पाहिजे आणि ड्रमभर दारू पाहिजे. नाच्या पास्त्याला पासून वाटोळ करायची. अंधश्रद्धेचे भूत मरू दे. हे पुरुषांना एकदा तरी म्हणा ना करू काहीतरी. सगळे म्हणा बरं का. नसले तू कर तोंड हलवा असेल बघा असं म्हणा बरं का. अंधश्रद्धेचे भूत मरू दे, अंधश्रद्धेचे भूत मरू दे, कष्ट करी हा सुखी होऊ दे, पीडा पिडाया टळून जाऊ दे. जग आनंदाने न्हाऊ दे, जग आनंदात न्हाऊ दे, जग आनंदात न्हाऊ दे, जग आनंदात न्हाऊ दे. हल्लीची नवीन पोर, हल्लीची नवीन पोर, म्हणा की सगळे
हल्लीची नवीन पोर हाती घेऊन चाकू सुर आई बापाच्या मानेवर देवा बसून करती वार शहाणे होण्यासाठी मुलेही आलो कार्पण सोहळा करीतो मी स्वागता 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 विद्वान पंडित भांडवलदार विद्वान म्हणजे आम्ही पाठ केले अभंग मेथीच्या जोड्यासारख्या विकतो 72,000 80,000 लोक म्हणतात जास्ती पैसे जाऊ दे पण मोठा महाराज ना त्याच्या आभूत नाही जायचे आणि जे खर्च आहे म्हणजे ना पतिव्रतीच्या गळ्यात धोंडा अरे गाडगे बाबांना काठीने मारायचे रे लोक माझ्या गाडगे बाबांनी मारवाडी लुटले गुजरात्याकडून पैसे आणले शेतकऱ्याचे नाही घेतले आपल्या आणि वर्गण्या गोळा करून गाडगे बाबांनी कॅन्सरच्या पेशंटच्या नातेवाईकांची व्यवस्था व्हावी म्हणून टाटा हॉस्पिटल शेजारी देवळा शेजारी मठ न बांधता तीर्थामध्ये मठ बांधून पोराबाळांची जायदाद न करता हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधणारा देवदूत देव माणूस म्हणजे संत गाडगे बाबा बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या आणि गाडगे बाबांच्या नाही भगवान बाबांच्या मसलतीमध्ये आणि चर्चा झाली की बाबा माझं एक भाषण नव्हे माझी 100 भाषणं आंबेडकर साहेब म्हणाले भगवान बाबा माझी 100 भाषण तुमचं एक कीर्तन सारखं आहे तुम्ही कीर्तनातून पैसे मिळवा आणि त्या पैशातून मुसलमानांच्या असो हिंदूंच्या असो द्या त्याला नाव दिलं कोयता कळतो ना ऊस तोडी करणाऱ्या लोकांच्या गरिबांच्या लेकरा बाळांसाठी शाळे शेजारी आश्रमशाळा बांधणारा या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांमधला पहिला संत कीर्तनकार म्हणजे भगवान बाबा आहे भगवान महाराज भगवान महाराज मुसलमानाची बाई रडत होती बाया साधू कसे असतात बघा म्हणून पंत वेगळे आणि संत वेगळे यांना आता या बामणी टोप्या घालायला लावलं की तुम्हाला यातूनच तुम्ही बिघडत जाणार काही दिवसात आपला पेहराव कसा आहे बाळा मुगुंडा पांढरे कपडे पांढरा शेतकऱ्याचा वेश आम्ही बसलो काही माझी युनिफॉर्म नाहीये पण बांबा होके नाही ना एवढ्या गोदराच्या माळा घालून हातात गांजे भाग त्या प्रयागराजला तर विचारूच नका नुसते गंजाडूच लोक गोळा केले सरकारने $1,00,000 रुपये खर्च केले आणि ते गंजाडू एक बाई ती बघा युट्यूबला अशी गांजा होती टंगड्या झालेल्या महाराष्ट्रातून लोक झाले वया अंगुल लोकांनी खाकार टाकलं शेंबूड शिकारला गंगत या आले ते शेंबडावर अंगुल करून आले बाई नाव अरे बाबा अरे पाप क्या चमड़ी करती है पाप तो मन करता है चमड़ी धोती क्या हो गए खाकर पर बेटका के पानी में अपने आश्रम के जल पवित्र जल में स्नान करो तो हेल्थ रहेगा गंदे पानी में स्नान करके क्या हो जाएगा वो पैसे वाले होते हैं उधर के लोग भीक मागते आपण लोग सोयाबीनला पैसे नाही कापसाचं पीक जळालं बरोबर आहे म्हणून मनाला धुण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे मन को साफ स्वच्छ करो द्वेष रहित रहा प्रेम संबंधित रहा म्हणून माझा भगवान नावच काय बघा ना भगवान आले का म्हणून भगवानचा अर्थ असा होतो ज्याला जखमेची वाण आहे जिथे चिंता नाही जिथे दुःख नाही म्हणून भगवान बाबांनंतर परत एकदा आपल्या समाजात
दशरथ आव्हाडांसारखा सूर्य जन्माला तेव्हा तुमचे सत्कार मूर्ती आणि ज्यांच्या हाताने तुम्ही लोकार्पण करणार ते आलेले आहेत. मी एवढीच गोष्ट सांगणार आहे, आता देवळं बांधू नका, देवळं आहे ती टिकवा आणि बांधायचे असेल तर जिल्हा परिषदच्या शाळेचा पट कमी झालाय. एकतर बेवड्या पोरांना बायका मिळत नाही, पोरं होत नाही गावात. ही गोष्ट दुसऱ्यांची लग्न होत नाही, पोरं होत नाही. ज्याची लग्न झालं ते गुटखा खाऊन थुकून मरायचं दांडक्याच्या दांडक्या गडी पाहिजे, लोखंडी दंडाचा कोला काचेचा निजड्या छातीचा. मग परत दशरथराव आव्हाडांसारखे असंख्य पोर या पाचत्यात जन्माला येण्यासाठी जिल्हा परिषदची शाळा डिजिटल करा अशा प्रकारची प्रार्थना मी आपल्या सर्वांना करतो. आपल्या गावची पोरं इंग्रजी शिकायला बाहेर पाठवू नका असा शपथविधी तुम्ही करू शकता, कारण तुमच्याजवळ वटवृक्ष मोठा आहे. दशरथरावांसारखी माणसं आहेत, त्यांच्या भोवती तरुणांनी बसा. जिल्हा परिषद डिजिटल करा. नसेल गव्हर्नमेंट पैसा देत जिल्हा परिषद तर एखाद्या इंग्रजी 2 टीचरला आपल्या गावातल्या गावात पैसा ठेवा. एखाद्याची नथ मोडा, पुडी मोडा, पाटली मोडा, पण शाळेला पैसे द्या. माझ्या बहिणींनो, डरू नका माझा राग, लागते मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. शेजाऱ्यांचा दामुराम कितीतरी शिकतोय, सारखं तर लिहतोय, इंग्रजी बोलतोय, साईबाबांनी नटतोय. शिकायला लाजू नको ग, येडवानी वागू नको ग, आडाने राहून बाई ग, वाटोळ करू नको ग. शिकली नाही ती नागून भागू, ज्ञान कस तिच्याकडं मागू. तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू. लावगला सावित्रीबाई फुल्यांचं फातिमा शेतचं कुंकू कपाळेला. फातिमा लोक बोलतात हिंदू भाऊ खतरे में आहे, आणि मुसलमानाची पोर डीएड झाली आणि ज्योतिबांनी काढलेल्या शाळेला एक मास्तरीन पुरत नाही, कारण त्यावेळेचे कर्मकांडी लोक पोरी शाळेत गेल्यावर पोरींना कापायचे आणि मास्तरीला फाशी द्यायचे. त्याची पर्वा न करता सावित्रीबाई फुले शाळेत मास्तरीन म्हणून उभ्या राहिल्या आणि तिला मदत करण्यासाठी प्राण जायगा तो भी चलेगा, सावित्रीबाई मी मदत करूंगी अशी एक मुसलमानाची पोरगी फातिमा शेख सावित्रीबाईंना उपशिक्षिका म्हणून लाभली. त्या दोघींच्यासाठी उपकार. माझ्या राजा हो, मी या ठिकाणी थांबतो, पण मला 100-50 रुपये द्याल तर तुम्ही पोलीस मध्ये भरती करणाऱ्या गरिबाच्या पोरांना थोडीशी मदत होईल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो.